नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 11वा मॅथमॅटिक्स शिकणार आहोत। तर यामध्ये तुम्हाला दोन पार्ट आहेत, मॅथ पार्ट फर्स्ट अँड मॅथ पार्ट सेकंड। तर मॅथ पार्ट फर्स्टमध्ये एकूण 9 प्रकरणं आहेत आणि मॅथ पार्ट सेकंडमध्ये एकूण 9 प्रकरणं आहेत। तर दोन्ही मिळून पार्ट 1 आणि पार्ट 2 ह्यामध्ये एकूण 18 प्रकरणं शिकायला 11व्या वर्गामध्ये आहेत। तर हे सविस्तर प्रकरणं आपल्याला शिकायची आहेत आणि पार्ट 1 आणि पार्ट 2 या दोन्ही पार्ट मिळून एक तुमचा पेपर असतो। तर हे सविस्तर आपण शिकूया। तर आज आपण मॅथ पार्ट फर्स्ट मधील प्रकरण क्रमांक 1 मीन्स चॅप्टर नंबर फर्स्ट, ज्याचे नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, हे प्रकरण आपण आज शिकूया। तर बघूया अँगल अँड इट्स मेजरमेंट। प्रकरण पहिले, कोन आणि त्याचे मापन। कोन आणि त्याचे मापन कसे करायचे हे या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचे आहे। तर सर्वप्रथम या प्रकरणामध्ये आपल्याला काही व्याख्या बघायच्या आहेत, काही डेफिनेशन्स बघायचे आहेत, ज्या की त्या महत्त्वाच्या आहेत। या प्रकरणासाठी आपल्याला बघण्यासाठी काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत, ज्या व्याख्या आहेत त्या आपण सर्वप्रथम बघूया। तर ह्यामध्ये पहिली व्याख्या आहे ती, त्याचं नाव आहे डायरेक्टेड अँगल। मीन्स दीज आर दी अँगल, म्हणजेच कोन। डायरेक्टेड अँगल त्याला मराठीमध्ये असं म्हटलं जाते सदिश कोन, डायरेक्टेड angle. So firstly, what is the definition of the directed angle? I read now here. Directed angle means consider the ray OA like this. These are the figure. Consider the ray OA. These are the ray OA. Rotate it about O till it takes the position OB as shown in this figure. Okay. Then angle so obtained due to the rotation is called directed angle AOB like this. म्हणजे काय करायचं आहे की OA जी आहे, OA ही रे आहे, ही रे अशी फिरत बघा, म्हणजे OA ही या ठिकाणी आहे तर अशी फिरत कुठपर्यंत गेली, ही या ठिकाणी गेली। ओके, मीन्स कुठपर्यंत गेली, OB ॲज शोन इन फिगर, म्हणजे कुठं OB पर्यंत। म्हणजे इथून इथपर्यंत फिरत गेल्याच्या नंतर इथं बघा अँगल तयार झाला, एक कोन तयार झाला। ओके, मीन्स दिस अँगल AOB. ओके, मीन्स वी से अँगल OAB, म्हणजे कोणता अँगल AOB लाईक दिस। त्याला आपण काय म्हणू शकतो, अँगल AOB. Okay, then definition of this directed angle, again the order pair of rays means OA and OB. Order pair of ray OA and ray
OB म्हणजे सांगायचं म्हणजे काय, रे OA आणि OB हे दोन जे पेयर आहेत, एक OA आणि एक OB टुगेदर विथ द रोटेशन ऑफ द रे OA. बघा दोघे एकत्र काय करतात, विथ द रोटेशन ऑफ द रे OA टू द पोजिशन ऑफ द रे OB इज कॉल्ड द डायरेक्टेड अँगल AOB. बघा म्हणजे हे दोन जे रे जे आहेत, दोन किरण जे आहेत ते काय करतात, रे OA जी आहे असा फिरत फिरत येतो आणि तो त्या OBची स्थिती प्राप्त करतो. बघा किंवा ह्या OB पासून समजा आपण म्हटलो OB रे आहे, OB रे जो आहे हा असा फिरत 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 जातो आणि या OAची स्थिती प्राप्त करतो आणि OAची स्थिती प्राप्त केल्याबरोबर ह्या ठिकाणी एक अँगल तयार होतो, एक कोन तयार होतो अँड दिस अँगल इज कॉल्ड ए डायरेक्टेड अँगल. म्हणजे काय, सदिश कोन, त्याचं नाव आहे अँगल AOB. which is here angle AOB like this. तुम्हाला अशा प्रकारे त्या कोणाला लिहिता येते आणि वाचायचं म्हटलं तर अँगल मीन्स डायरेक्टेड अँगल AOB अशा प्रकारे तुम्हाला वाचता येते. ओके, if the rotation of the initial arm is anti-clockwise then the measure of directed angle is considered as positive. बघा जर इनिशियल आर्म जी आहे ही इनिशियल आर्म आहे, दीज आर द इनिशियल आर्म, म्हणजे जर रोटेशन जे आहे त्या इनिशियल आर्मचं रोटेशन जर अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असेल तर त्या ठिकाणचा जो डायरेक्टेड अँगल जो आहे म्हणजे सदिश कोन जो आहे इज कन्सिडर्ड पॉझिटिव्ह. म्हणजे जर असा अँगल जर गेला अँटी क्लॉकवाईज लाईक दिस, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जर जात असेल तर त्या ठिकाणचा जो कोन तयार होतो तो पॉझिटिव्ह डायरेक्टेड अँगल तयार होतो, म्हणजे धन सदिश कोन असा तयार होतो. अँड इफ इट इज क्लॉकवाईज डायरेक्शन देन द मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल इज कन्सिडर ॲज निगेटिव्ह. जर अँगल लाईक दिस, आय ड्रॉ दिस हिअर फिगर, जर अँगल लाईक दिस, सपोज दिस आर द अँगल, yes, and then this angle in this direction, okay, these are the angle AOB, yes. See here, this angle rotate in this way like this, clockwise direction like this, clockwise घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर फिरत असेल आणि त्या ठिकाणी जर कोन तयार होत असेल तर तो असेल निगेटिव्ह डायरेक्टेड अँगल, म्हणजे ऋण सदिश कोन असा तयार होत असतो. कधी, अशा वेळेस. आणि जर समजा असं रोटेट होत असेल तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह डायरेक्टेड अँगल हा तयार होत असतो. ओके, देन इन द ऑर्डर पेअर OA OB the ray OA is called the initial arm. These are the ray here, ray OA is the initial arm. कधी, जर OA and OB these are the pair and ray OA is called the initial arm and the ray OB these are the terminal, yeah, final means here terminal arm like this. म्हणजे या OA ला इनिशियल आर्म असं म्हटलं जाते आणि या OB ला टर्मिनल आर्म असं म्हटलं जाते. मीन्स हिअर वी हॅव राईट हिअर अँगल डायरेक्टेड अँगल AOB like this, directed angle AOB like this here, in this way we have to read here directed angle AOB and then directed angle BOA. Okay, in this way we have to read as here, means directed angle BOA like this, angle AOB, angle BOA means here we have to see here directed angle O, angle
AOB is not equal to directed angle BOA. ओके, सांगायचं म्हणजे अजून एक तोच आहे, डायरेक्टेड अँगल AOB is not equal to directed angle BOA. Why? Because one angle is a negative angle and then another angle is positive angle. Why? Because rotation is clockwise direction and then second is rotation is the anti-clockwise direction. That's why angle is negative and then positive. That's why this is not equal. These two angles are not equal. म्हणजे हे दोन कोन कसे आहेत, समान नाहीत, कारण याचे अँगल जे आहेत डायरेक्शन कसे आहेत एकमेकाच्या उलट आहेत, म्हणजे काय वेगवेगळे आहेत असं आपल्याला सांगता येते. ओके, अँड हिअर O is, these are the O, here O means O is called the vertex ॲज शोन इन फिगर. आणि O हे जे आहे हे काय व्हर्टेक्स आहे, एक शिरोबिंदू आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. ओके, अँड देन नेक्स्ट डेफिनेशन मीन्स नेक्स्ट टर्म इज हिअर. नाउ वी विल लर्न झिरो अँगल. बघा पुढची डेफिनेशन आहे, पुढची व्याख्या आहे बघायची आपल्याला झिरो अँगल. ओके, यू नो झिरो अँगल मीन्स शून्य कोन. झिरो नावाचं आहे बघा, झिरो मीन्स शून्य कोन. मग शून्य कोन कशा म्हणायचं, ॲट हिअर फर्स्ट डेफिनेशन ऑफ दिस झिरो अँगल, इफ द रे OA हॅज झिरो रोटेशन. बघा, इफ द रे OA लाईक दिस फिगर, सेकंड फिगर दिस आर हिअर, रे OA लाईक दिस, OA इज द झिरो रोटेशन. म्हणजे रे OA जो आहे याचं रोटेशन कसं आहे, शून्य आहे, म्हणजे तो फिरलाच नाही, रोटेट झालाच नाही. ओके, दॅट इज इट डज नॉट रोटेट, म्हणजेच काय तो फिरलाच नाही. रे OA जो आहे जागीच आहे, कुठंच फिरला नाही. बघा, अँड देन द इनिशियल आर्म इट सेल्फ इज ए टर्मिनल आर्म OB अँड द अँगल सो फॉर्म्ड इज कॉल्ड झिरो अँगल. बरोबर आहे. म्हणजे सांगायचं का म्हणजे काय, इनिशियल आर्म म्हणजे रे OA, इनिशियल आर्म रे OA हा फिरलाच नाही आणि टर्मिनल आर्म OB हा जागीच आहे. म्हणजे दोन्ही जे रेज जे आहेत हे एकाच ठिकाणी आहेत, म्हणजे या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं रोटेशन झालं नाही, म्हणजे तो फिरलाच नाही, म्हणजे त्या ठिकाणी कुठला कोन असेल, झिरो अँगल, शून्य कोन असेल. तर अशा प्रकारे आपल्याला सांगता येते. दीज आर द फिगर OAB मीन्स OA रे अँड OB रे हिअर प्रेझेंट ऑन दी वन. ओके, म्हणजे सांगायचं म्हणजे काय, OA हा OBच्या ठिकाणीच आहे आणि OB हा OAच्या ठिकाणी आहे, म्हणजे याच्यामध्ये काही बदल झाला नाही, म्हणजे कुठंच तो पुढे सरकला नाही किंवा पुढे गेला नाही, म्हणून ह्या ठिकाणी अँगल कसा तयार झाला, झिरो अँगल तयार झाला. मी दीज आर दी झिरो अँगल. ओके, द नेक्स्ट डेफिनेशन वन रोटेशन अँगल. वन रोटेशन एक भ्रमण, एक पूर्ण भ्रमण कोन. मग कसा मीन्स फर्स्टली वी हॅव टू से हिअर आफ्टर वन कंप्लीट रोटेशन. नेक्स्ट वन रोटेशन अँगल मीन्स आफ्टर वन कंप्लीट रोटेशन if the initial ray OA coincides with the terminal ray OB. बरोबर आहे. see here initial ray OA, yes, initial ray OA coincide with the terminal ray OB. म्हणजे OA जो आहे हा OB च्या ठिकाणी आहे. बघा कुठं आहे, OA हा OB वर तंतोतंत जुळतो, म्हणजे एकमेकावर आहे, कोइन्साइड. ओके, विथ द टर्मिनल रे OB, म्हणजे इनिशियल रे हा टर्मिनल रे वर कोइन्साइड आहे. ओके, देन सो फॉर्म्ड अँगल इज नोन ॲज वन रोटेशन अँगल. बघा, म्हणजे सांगायचं म्हणजे काय, मग असं जेव्हा घडते तेव्हा त्या प्रकारच्या कोणाला काय म्हणायचं आहे, वन रोटेशन अँगल. म्हणजेच काय, एक पूर्ण कोन. म्हणजे लाईक दिस हिअर इन दिस फिगर, दिस अँगल लाईक दिस रोटेशन, लाईक दिस स्टार्ट फ्रॉम हिअर टू हिअर वन रोटेशन लाईक दिस, देन स्टार्ट फ्रॉम हिअर टू लाईक दिस हिअर, मीन्स these आर दी वन रोटेशन अँगल. मीन्स अँगल ऑफ मेजर अँगल
AOB is equal to, means I say here measure angle AOB is equal to 360 degree, means one rotation of this measure of angle which is AOB is equal to 360 degree. म्हणजे वन रोटेशन अँगल म्हणजे एक पूर्ण रोटेशन म्हणजे फिरल्याच्या नंतर जो कोन तयार होतो तो कोन 360 अंश मापाचा होतो. म्हणजे जसं वर्तुळाचं माप जे आहे, वर्तुळाच्या पूर्ण माप जो असते 360 अंश, त्या पद्धतीनं या ठिकाणी वन रोटेशनचं माप तयार होते. बघा लाईक दिस, इथून सुरुवात झाली आणि इथंच येऊन थांबला, इथून सुरुवात झाली बघा अँगल लाईक दिस इथे थांबला. म्हणजे काय, एक वर्तुळ तयार केलं त्यानं आणि वर्तुळाचं माप किती असते 360 अंश असते. म्हणून मीन्स मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू. यानंतर स्ट्रेट अँगल्स. नेक्स्ट डेफिनेशन इज हियर स्ट्रेट अँगल, यू नो इन मराठी सरळ कोन. Okay, means here these are the figure straight angle like this. What is the definition of the straight angle? Means after the rotation, if the initial ray OA and the terminal ray OB are in opposite direction like this. Terminal ray OB are in opposite direction, means this ray OA this direction here and ray OB then opposite direction, then direct angle so formed is known as straight angle. Yes, म्हणजे अशा प्रकारचा कोन तयार होईल. म्हणजे एक किरण जो आहे रे किरण OA याची बाजू किंवा दिशा इकडे आहे, किरण OB ची दिशा इकडे आहे. म्हणजे these two rays are opposite to each other and then that type of this directed angle is called straight angle. म्हणजेच कोण, सरळ कोन. तर ह्या ठिकाणी बघा these are the angle like this. See here, these are the angle and these are the angle like this. म्हणजे सांगायचं म्हणजे काय, ह्या ठिकाणी अर्धवर्तुळ बघा, अर्धवर्तुळामध्ये अँगल तयार होत असतो अर्धवर्तुळामध्ये. मग अर्धवर्तुळाच्या कोणाचे माप किती असते, तर 180 अंश असते. ओके, मीन्स हिअर वी से हिअर मेजर अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री. बघा, म्हणजे ह्या ठिकाणी या कोणाचं माप जे आहे हे किती आहे 180 डिग्री, म्हणजे 180 अंश आहे. ओके, या कोणाचं माप विच इज हिअर, यू नो दिस आर इन हिअर मेजर अँगल AOB इज इक्वल टू 360 डिग्री हिअर. ओके, देन हिअर दिस आर अँगल हिअर झिरो अँगल मीन झिरो अँगल, मेजर अँगल हिअर झिरो अँगल या 0 डिग्री. ओके, दिस आर दी means these are a major angle AOB is equal to 180 degree. Why? Because here straight angle म्हणजे सरळ कोन, म्हणजे सरळ कोणाचं माप जे आहे हे असते 180 अंश. ओके, अँड देन नेक्स्ट अँगल, नेक्स्ट डेफिनेशन राईट अँगल. ओके, नेक्स्ट डेफिनेशन इज हिअर राईट अँगल 1/4 ऑफ वन रोटेशन अँगल इज कॉल्ड ॲज वन राईट अँगल. म्हणजे 4 भाग होईल. सी अ फिगर, दिज आर दी हाउ मेनी पार्ट, 4 पार्ट, 1 2 3 4. ओके, 1 2 3 4, दिज आर दी 4 पार्ट. मीन्स हिअर 1/4 ऑफ वन रोटेशन अँगल म्हणजे एकच रोटेशन, एका भागातलंच रोटेशन. ओके, ऑफ अँगल इज कॉल्ड वन राईट अँगल. म्हणजे त्याला काय म्हणतात ते वन राईट अँगल, म्हणजे एक काटकोन. दिज आर दी अँगल वन रोटेशन. ओके, इट इज ऑल्सो हाफ ऑफ ए स्ट्रेट अँगल. आणि याला असंही म्हटलं जाते की हाफ ऑफ स्ट्रेट अँगल. बरोबर आहे, स्ट्रेट अँगल किती आहे 180 डिग्री आहे. मग स्ट्रेट अँगलच्या निम्मे हाफ किती असते 90 डिग्री. मीन्स दिज आर दी 90 डिग्री अँगल, मीन्स हिअर राईट अँगल. ओके, अँड देन वन रोटेशन अँगल इज 4 राईट अँगल्स. मीन्स वन रोटेशन अँगल इज हिअर 4 right angles. Means see, these are the figure, these are the
right angle, and then again these are the right angle, and again here these are the right angle, here these are the right angle. Means how many right angle here? 4 right angles present here. Okay, means here which is your name? AO, here O, sorry, here AOB, right angle, angle AOB dash, okay, angle BOA, suppose D, okay, BOD, here DOB dash. These are the 4 angles, which is here 4 right angle, we say in this way. तर अशा प्रकारे अँगल जे आहेत हे आपल्याला अशा पद्धतीनं अशा आकृती काढून आपल्याला सांगता येतात. आणि हे आज आपण एवढे बघितलेले आहे, आणि याच्या पुढील भाग जो आहे हे आपण पुढील लेक्चरमध्ये बघूया.